आज मी तुम्हाला असे 10 अफर्मेशन्स सांगणार आहे, ज्या तुम्ही रोज म्हणायचे आहेत. रोज एकही दिवस तुम्हाला सोडायचं नाहीये मित्रहो. आणि मी तुम्हाला शब्द देतो, 30 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. 60 दिवसात लोकांना फरक दिसायला लागेल आणि 90 दिवसात तुमचं आयुष्य ओळखता देखील येणार नाही, असं बदलून जाईल मित्रहो. पण आधी एक गोष्ट समजून घ्या. आता अफर्मेशन्स म्हणजे नक्की काय? बरेच लोक म्हणतात की काय सांगता हो, शब्द बोलल्याने आयुष्य बदलतं का? हे सगळं भंकस आहे. मेहनत करा तेव्हा मिळतं. ऐका, मेहनत लागते, ती लागतेच, 100% लागते. मी कधीच म्हणणार नाही की फक्त बोलून सगळं मिळतं. पण मेहनत कोण करतं? तुमचं शरीर. आणि शरीराला डायरेक्शन कोण देतं? तुमचं मन. आणि मनाला शेप कोण देतं हो? तुमचे शब्द, तुमचे विचार, तुम्ही स्वतःशी करत असलेला तो संवाद. न्यूरोसायन्समध्ये याला सेल्फ टॉक असं म्हणतात. तुमचा ब्रेन दररोज 60,000 ते 70,000 विचार प्रोसेस करत असतो आणि यातले 80% विचार हे निगेटिव्ह असतात. 80% म्हणजे तुमचा स्वतःचा ब्रेन तुमच्या विरुद्ध काम करतोय असंच झालं. दिवसभर, रात्रभर, मला नाही जमणार, माझ्या नशिबातच नाहीये, मी काय करणार, माझ्यासारख्याला कोण विचारतं, आरोग्य बिघडलंय, आता काय होणार, पैसे कमवणं माझ्यासारख्याचं काम नाहीये. असे हे सगळे विचार तुमच्या मनात रोज फिरत असतात मित्रहो. आणि तुम्हाला कळतही नाही, कारण हे ऑटोमॅटिक झालेलं असतं. जसं श्वास घेणं ऑटोमॅटिक आहे, तसंच हे निगेटिव्ह विचार करणं देखील ऑटोमॅटिक झालेलं असतं. अफर्मेशन म्हणजे काय? तर हा पॅटर्न तोडणं. जाणून बुजून ठरवून स्वतःच्या मनाला सांगणं की नाही, मी हे ॲक्सेप्ट करत नाही. माझं आयुष्य यापेक्षाही मोठं आहे. मी यापेक्षाही मोठा आहे. मी यापेक्षाही मोठी आहे. डॉक्टर जो डिस्पेन्झा, ज्यांनी न्यूरोसायन्स आणि मेडिटेशनवर वर्षानुवर्ष संशोधन केलं, ते सांगतात, तुमचे विचार तुमच्या बॉडी केमिस्ट्रीला बदलत असतात. तुम्ही जे विचार करता तसेच हार्मोन्स रिलीज होत असतात, तसेच न्यूरल पाथवेज बनत असतात आणि तसंच तुमची जी रियालिटी आहे ती शेप घेत असते. म्हणजे म्हणजे तुम्ही रोज मला नाही जमणार, मला हे जमणारच नाही असं म्हणत असाल, तर तुमचा ब्रेन लिटरली तुमच्या शरीराला तसे सिग्नल पाठवायला लागतो की थांब, आता प्रयत्न करू नकोस, एनर्जी वाया घालवू नकोस, अशा प्रकारे. आणि मग तुम्हाला आळस यायला लागतो. मग मोटिवेशन तुम्हाला मिळत नाही, चांगल्या संधी तुम्हाला कधी दिसत नाहीत, कारण तुमचा ब्रेन तुम्हाला तसं बघूच देत नाही. पण जर तुम्ही हा पॅटर्न बदललात, तर जर तुम्ही रोज ठरवून, जाणून बुजून, ताकदीने स्वतःला सांगितलं की मी हे करू शकतो, मी हे करणार, माझ्यासाठी सगळं शक्य आहे, तर तुमचा ब्रेन नवीन न्यूरल पाथवेज बनवायला लागतो, नवीन कनेक्शन्स, नवीन पॅटर्न्स, आणि हळूहळू तुमचं पूर्ण आयुष्य बदलायला लागतं. हे मॅजिक नाहीये मित्रहो, हे सायन्स आहे. आणि आज मी तुम्हाला त्या 10 अफर्मेशन्स सांगणार आहे, ज्या या सायन्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करू शकता. पण प्रत्येक अफर्मेशन सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एक खरी गोष्ट, एका माणसाची, एका बाईची, एका तरुणाची, ज्यांनी या अफर्मेशन्सचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांचं आयुष्य खरोखर यामुळे बदललेलं आहे. तर चला, तयार आहात ना? सुरुवात करूया. अफर्मेशन नंबर 1, मी योग्य आहे, मला चांगलं आयुष्य मिळायला हवं आणि ते मला मिळणार आहे. सगळ्यात आधी हा अफर्मेशनच का? कारण बहुतेक लोकांची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की त्यांना स्वतःच्या वर्दीनेसवर विश्वासच नाहीये. मनातून कुठेतरी ते फील करतात की मी डिझर्व करत नाही. त्या शेजाऱ्याचं नशीब चांगलं आहे, त्याला मिळतं, माझ्या मित्राला मिळालं कारण त्याचं भाग्य आहे, पण माझं नशीबच असं आहे. हे विष आहे मित्रहो, शब्दांचं विष, जे तुम्ही स्वतःच्या मनात रोज
टाकता. आता एक गोष्ट सांगतो. पुण्यात एक बाई होती, नाव सांगत नाही, पण गोष्ट खरी आहे. तिचा नवरा गेला अपघातात. अचानक एका क्षणात सगळं संपलं. 2 मुलं लहान होती. सासरचे लोक म्हणाले, तुझ्यामुळे झालंय हे सगळं, तू अशुभ आहेस. माहेरचे लोक म्हणाले, आम्ही काय करणार, आता आमची परिस्थितीच नाहीये ग. आता ती एकटी पडली, पूर्णपणे कम्प्लिटली एकटी. ती सांगते, मला वाटायचं की मी वर्थलेस आहे. मला वाटायचं की माझ्यासोबत जे झालं ते माझ्यामुळे झालं. मी अशुभ आहे, मी कुणाच्या कामाची नाहीये. मग एक दिवस तिच्या हातात एक पुस्तक लागलं. त्यात एक लाईन लिहिलेली होती, यू आर वर्दी ऑफ ऑल द गुड थिंग्स इन युअर लाईफ. ती म्हणते, मी ती लाईन वाचली आणि मला रडूच आलं. इतकं रडले की अर्धा तास मी थांबलेच नाही. कारण कित्येक वर्षात कुणी मला हे सांगितलं नव्हतं की तू योग्य आहेस, तुला चांगलं मिळायला हवं. त्या दिवसापासून तिने ठरवलं, रोज सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगायचं की मी योग्य आहे, मला चांगलं आयुष्य मिळायला हवं. 3 वर्षांनी ती बाई स्वतःचा छोटा व्यवसाय चालवत होती. मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांतता होती जी कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तो बाहेर कोणी नाही, तो तुमच्या आत आहे मित्रहो. तो आवाज जो म्हणतो की तू वर्दी नाहीयेस, तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे मित्रहो. आजपासून, आत्तापासूनच हा शत्रू ओळखा आणि त्याला सांगा, गप्प बस, मी योग्य आहे, मला चांगलं आयुष्य मिळणार आहे आणि मी ते डिझर्व करतो. रोज म्हणा मित्रहो, डोळे बंद करून पूर्ण विश्वासाने म्हणा, मी योग्य आहे, मला चांगलं आयुष्य मिळायला हवं आणि ते मला मिळणारच आहे. आता अफर्मेशन नंबर 2, पैसा माझ्याकडे सहज येतो, मी संपत्तीला अट्रॅक्ट करतो किंवा करते. आता हे ऐकून बरेच लोक म्हणतील, काय बोलता, पैसा असं बोलून येतो का, मेहनत करावी लागते. हो, मेहनत करावीच लागते, पण कुठल्या दिशेने, कशासाठी, कोणत्या एनर्जीने? आता एक गोष्ट सांगतो. नाशिकमध्ये एक तरुण होता, बी.कॉम झालेला, नोकरी लागत नव्हती त्याला. 2 वर्ष इंटरव्ह्यू देऊन थकला होता बिचारा. घरचे लोक त्याला टोमणे मारायचे, शिकलायस इतकं, काय उपयोग त्याचं, बाजूच्या रमेशच्या पोराला नोकरी लागली, तू काय करतोयस? तो सांगतो, मला पैशांची भीती वाटायची. हो, त्याला भीती वाटायची पैशांची. मला वाटायचं पैसे कमवणं माझ्यासारख्याचं कामच नाही. पैसे श्रीमंत घरच्या लोकांसाठीच आहेत. मी गरीब घरातला, मला कुठले पैसे येणार? मित्रहो, हा विचार, हा एक विचार, हा त्याच्या आयुष्यातला एक ब्लॉक बनला होता. तो त्याच्या आयुष्याला ब्लॉक करत होता. कारण जेव्हा तुम्ही पैशांना घाबरताना, तेव्हा तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते पैशापासून दूर पळतं. संधी समोर येतात, पण तुम्हाला त्या दिसत नाहीत. कारण तुमचं ब्रेन हे प्रोग्राम्ड आहे, पैसे माझ्यासाठी नाहीच आहेत, या गोष्टीसाठी. त्या तरुणाने एक गोष्ट केली. त्याने दररोज सकाळी रात्री एक वाक्य म्हणायला सुरुवात केली, पैसा माझ्याकडे सहज येतो. हे साधं वाक्य. पहिले 15 दिवस काहीच झालं नाही. त्याला स्वतःच हसू यायला लागायचं, काय मूर्खपणा करतोय मी. पण त्याने सोडलं नाही. 21व्या दिवशी त्याच्या एका मित्राने सांगितलं, अरे, एक कंपनी आहे, तिथे ओपनिंग आहे, तुझ्या प्रोफाईलला ती मॅच होते. त्याने लगेच तिथे अप्लाय केलं, इंटरव्ह्यू दिला आणि तिथे लगेच सिलेक्टही झाला. कोइन्सिडन्स म्हणता येईल का? कदाचित. पण तो सांगतो, माझा कॉन्फिडन्स बदलला होता. मी इंटरव्ह्यूला वेगळ्या एनर्जीने गेलो होतो. मी तेव्हा घाबरत नव्हतो, मी डेस्पिरेट नव्हतो. मला माहिती होतं की मला हे मिळणारच आहे. ही एनर्जी, ही फ्रिक्वेन्सी, ही तुमच्या शब्दातून येते मित्रहो. त्यामुळे आजपासून रोज तुम्हाला हे म्हणायचं आहे की पैसा माझ्याकडे सहज येतो, मी संपत्तीला अट्रॅक्ट करतो किंवा करते. आणि
हे जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तेव्हा म्हणताना मनात विश्वास ठेवा. डोळे बंद करा. जणू तुम्ही ती गोष्ट जगत आहात. तुमच्या हातात पैसे आहेत. तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते बॅलन्स आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला सगळं, सगळं काही देऊ शकता. हे सगळं चित्र तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे मित्रहो. आणि हे डोळ्यासमोर आणून मग तुम्हाला हे बोलायचंय. आता अफर्मेशन नंबर 3, माझं शरीर निरोगी आहे. माझ्या प्रत्येक पेशीत ऊर्जा, शक्ती, आरोग्य आहे. आता पैशापेक्षा मोठी एक गोष्ट आहे आरोग्य. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण जर तुम्ही हॉस्पिटलच्या बेडवर असाल ना, तर त्या पैशांचा काय उपयोग हो. पण इथे एक गमतीशीर गोष्ट आहे. तुमचं मन तुमच्या शरीरावर डायरेक्टली प्रभाव टाकत असतं. हे प्लसिबो इफेक्ट मधून सिद्ध झालंय. प्लसिबो इफेक्ट म्हणजे काय, तर डॉक्टर रुग्णाला साखरेची गोळी देतात, पण सांगतात हे खूप पॉवरफुल औषध आहे, आणि रुग्ण बरा होतो. खरंच बरा होतो, कारण त्याच्या मनाने विश्वास ठेवलेला आहे की मला औषध मिळालंय आणि मी बरा होणार आहे. मग आता याचा अर्थ काय होतो, तर तुमचं मन तुमच्या शरीराला हील करू शकतं. एक गोष्ट आहे, ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, थोडी इमोशनल आहे. सातारा जिल्ह्यातल्या एका गावात एक शेतकरी होता. वय 55 वर्ष. डायबिटीज होतं त्याला, बीपी होतं, गुडघे दुखायचे. डॉक्टर म्हणाले आता हे तुम्हाला आयुष्यभर सहन करत राहावं लागेल. औषधं घ्या आणि मॅनेज करा. त्या माणसाला एक सवय होती, रोज सकाळी देवापुढे बसायचा. आणि एक दिवस त्याने ठरवलं की देवाला सांगायचं नाही, स्वतःला सांगायचं. त्याने म्हणायला सुरुवात केली, माझं शरीर निरोगी आहे, माझ्या रक्तातली साखर कमी होते, माझे गुडघे आता मजबूत झालेत, मी तंदुरुस्त आहे. आता हे म्हणत होता तेव्हा तो औषधही घेत होता बरं का. त्याने डाएट देखील बदललेलं होतं. डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते सगळं करायला त्याने सुरुवात केलेली होती. तो चालायला सुरुवात केली त्याने. पण सगळ्यात मोठा बदल हा होता की त्याचा जो ॲटिट्यूड आहे तो बदलला होता. तो आजारी माणसासारखा वागणं बंद केलं होतं त्याने, आणि तो स्वतःला निरोगी मानायला सुरुवात केला. एका वर्षाने त्याच्या रिपोर्ट्समध्ये इतका फरक आला, इतका फरक पडला की डॉक्टरांनी विचारलं की तुम्ही हे काय केलं. तो हसला आणि म्हणाला की स्वतःशीच बोलायला शिकलो. तुमचं शरीर ऐकतं हो. तुमच्या प्रत्येक पेशीला कानं आहेत. तुम्ही जे काही बोलता ते ऐकतात. आजपासून त्यामुळे रोज म्हणा, माझं शरीर निरोगी आहे, माझ्या प्रत्येक पेशीत ऊर्जा आहे, शक्ती आहे, आरोग्य आहे. अफर्मेशन नंबर 4, माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे, मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं. पैसा आला, आरोग्य आलं, पण प्रेम नसेल तर तुम्ही कितीही श्रीमंत असा, कितीही तंदुरुस्त असा, जर रात्री घरी गेल्यावर कुणाचा हात तुमच्या खांद्यावर जर नसेल, कुणाचा आवाज तुम्हाला जेवलात का म्हणणारा नसेल, तर ती संपत्ती, ते आरोग्य पोकळ आहे मित्रहो. पण प्रेम मिळवायला आधी प्रेम द्यायला शिका मित्रहो. आणि प्रेम द्यायला आधी स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं. बरेच लोक स्वतःचा तिरस्कार करतात. मी दिसतोच वाईट, मी बोलतोच चुकीचं, मी काहीच नीट करत नाही, हे विचार तुम्हाला प्रेमापासून दूर ठेवतात. कारण जो माणूस स्वतःवर प्रेम करत नाही, तो दुसऱ्यांचं प्रेम कसं स्वीकारणार. तो नेहमी डाऊट करत राहील, हे खरंच असेल का, ही माझ्यावर प्रेम खरंच करते की काय नाटक करते, ही माझ्याशी टाइमपास करते का. ही जी इन्सिक्युरिटी आहे, ह्या इन्सिक्युरिटीचं जे विष आहे ते तुमच्या नात्यांना खातं. मुंबईत एक जोडपं होतं. दोघेही वर्किंग होते, पैसे होते, फ्लॅट होतं, गाडी होती, पण बोलणं बंद झालं. म्हणजे एकाच घरात राहून दोन वेगवेगळ्या जगात जगत होते. बायको सांगते, मला वाटायचं तो मला गृहीत धरतो. नवरा सांगतो, मला वाटायचं तिला माझी किंमत नाही. दोघांचं प्रॉब्लेम एकच होतं, ते स्वतःशीच डिस्कनेक्टेड होते. स्वतःवर प्रेम करायचं ते विसरले होते, आणि म्हणून एकमेकांवर प्रेम करणंही ते विसरले होते. एका काउन्सिलरने त्यांना सांगितलं, दोघांनी रोज सकाळी एकमेकांकडे बघून फक्त एक वाक्य म्हणायचंय,
माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे. पहिल्या दिवशी हे त्यांना ऑकवर्ड वाटलं. दुसऱ्या दिवशी खूप हसू आलं. पण 7व्या दिवशी बायकोच्या डोळ्यातून पाणीच आलं आणि नवऱ्याने तिचा हात धरला. इतकंच, बस एक स्पर्श. शब्दांनी काय केलं? शब्दांनी ती भिंत तोडली. शब्दांनी मन मोकळी केली. शब्दांनी प्रेम परत आलं. त्यामुळे आजपासून म्हणा, माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे. मी प्रेम देतो आणि मला प्रेम मिळतं. अफर्मेशन नंबर 5. मी प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगला होत आहे. आता ही अफर्मेशन दिसायला खूप सिंपल आहे, पण याच्यात इतकी ताकद आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ही अफर्मेशन ओरिजिनली एमिले क्यू यांनी ही जी फ्रेंच सायकोलॉजिस्ट आहे यांनी दिलेली आहे 1920 मध्ये. त्यांचं वाक्य होतं, एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. आणि या वाक्याने हजारो लोकांचं आयुष्य बदललंय मित्र हो. कारण या वाक्यात एक गुपित आहे, प्रोग्रेस. तुम्ही परफेक्ट नाही, मी परफेक्ट नाही, कुणीच परफेक्ट नाही, पण तुम्ही रोज थोडं बेहतर होऊ शकता. रोज एक पाऊल तुम्ही पुढे टाकू शकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगता की मी चांगला होतोय, तेव्हा तुमचं मन त्या डायरेक्शनने काम करायला लागतं. तुम्ही चुकीच्या कामं करत नाही. चुका करणं टाळता किंवा तुमच्या चुका होणंही तुमच्यात कमी होतं. तुम्ही शिकता, तुम्ही ग्रो करता, ऑटोमॅटिकली सगळं होत असतं. आता एक विद्यार्थी होता 10वीला. त्याला गणित यायचं नाही. ट्युशन लावली तरी नाही. आई बाबा टेन्शनमध्ये होते की मुलगा फेल होणार का, आता काय करायचं. त्या मुलाला एका टीचरने त्याला एक गोष्ट सांगितली, रोज सकाळी उठ आणि स्वतःला सांग की मी रोज गणितात चांगला होतोय. मुलाने ऐकलं, आधी हसला पण करायला लागला. मग काय झालं? त्या मुलाचा गणिताबद्दलचा जो फिअर होता, ती जी भीती होती ती कमी झाली. तो प्रॅक्टिस करायला लागला. आधी 5 मिनिट बसायचा, मग 15 मिनिट, मग 30 मिनिट. कॉन्फिडन्स आला आणि 10वीत त्याला 78 मार्क्स मिळाले गणितात, ज्या विषयात तो फेल होणार होता. म्हणून सगळे घाबरत होते. एक वाक्य, त्या वाक्याने त्याचं आयुष्य बदललं. तर रोज सातत्याने हे वाक्य म्हणा मित्र हो, मी प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगली होत आहे. आता अफर्मेशन नंबर 6. मी भीतीपेक्षा मोठा किंवा मोठी आहे. कोणतीही परिस्थिती मला हरवू शकत नाही. भीती हा शब्द जरी बोललो ना तरी छातीत कसं तरी होतं, काहीतरी हलतं, नाही का? भीती म्हणजे जॉब जाण्याची भीती, पैसे संपण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, आजारपणाची भीती, एकटेपणाची भीती, फेलियरची भीती. भीती ही सगळ्यात मोठी जखळ आहे मित्र हो. ती तुम्हाला जागेवरून हालूच देत नाही. तुम्हाला माहिती असतं की पुढे चांगलं आहे, पण पाय उचलता येत नाहीत, कारण भीतीने पाय धरून ठेवलेले असतात. एक सत्य सांगतो, ऐका नीट. तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींना घाबरलात ना, त्यातल्या 90% गोष्टी कधीच घडल्या नाहीत, कधीच नाहीत. तुम्ही उगाच घाबरत बसलात, ऊर्जा वाया घालवलीत, झोप गमावलीत, आनंद गमावलात आणि ती गोष्ट मात्र कधी घडलीच नाही. मार्क ट्वायन म्हणतात, ते म्हणतात की आय हॅव हॅड अ लॉट ऑफ वरीज इन माय लाईफ, मोस्ट ऑफ विच नेव्हर हॅपन्ड. माझ्या आयुष्यात मला खूप साऱ्या चिंता होत्या, ज्यातल्या बहुतेक कधी प्रत्यक्षात आल्याच नाहीत, घडल्याच नाहीत. एक बिझनेसमॅन होता सांगलीचा. याचा बिझनेस आता बुडत चालला होता. 4 लाखांचं कर्ज होतं. रिकव्हरी एजंट्स त्याला फोन करायचे. तो सांगतो, मला रात्रीची झोप यायची नाही हो. मला वाटायचं सगळं काही संपलंय. मी एक रात्र तर तो देखील विचार केला होता. पण त्या रात्री तो आरशासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी भीतीपेक्षाही मोठा आहे. ही परिस्थिती मला हरवू शकणार नाही. मी यातून बाहेर पडणारच आहे. तो म्हणतो, पहिल्यांदा बोललो तेव्हा आवाज कापत होता, दुसऱ्यांदा आवाज स्थिर झाला आणि तिसऱ्यांदा मला विश्वास वाटायला लागला. 2 वर्षात त्याने कर्ज फेडलं, बिझनेस परत उभा केला आणि आज तो 5 लोकांना नोकरी देतो.
तुम्हालाही भीती वाटते, मला माहिती आहे. पण त्या भीतीला सांगा, की मी भीतीपेक्षाही मोठा आहे. कोणतीही परिस्थिती मला हरवू शकणार नाही. आता अफर्मेशन नंबर 7. मी माझ्या भूतकाळापासून मुक्त आहे. माझं वर्तमान सुंदर आहे आणि माझं भविष्य उज्ज्वल आहे. भूतकाळ. किती लोकांचा भूतकाळ त्यांना झोपू देत नाही. किती लोक आजही त्या जुन्या जखमांना चाटत बसतात. त्याने माझ्याशी असं का केलं? त्याने माझा विश्वासघात केला. माझ्या बाबांनी कधीच प्रेम दिलं नाही. शाळेत सगळे मला चिडवायचे. मी ती चूक केली नसती तर आज वेगळं काहीतरी राहिलं असतं. हे सगळं खरं असेल मित्र हो. तुमचा भूतकाळ वेदनादायक असेल, मी ते नकारत नाही. तुमचं दुःख हे व्हॅलिड आहे. तुमच्या जखमा खऱ्या आहेत. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही किती दिवस त्याच जखमामध्ये राहणार आहात? भूतकाळ बदलता येणार नाही मित्र हो. जे झालं ते झालं. पण वर्तमान, तो तर तुमच्या हातात आहे. आणि भविष्य, भविष्य देखील तुम्ही घडवू शकता. पण त्यासाठी भूतकाळ तुम्हाला सोडावा लागतो. त्याला जाऊ द्यावं लागतं. लेट इट गो. सोपं नाही, माहिती आहे. पण अशक्यही नाही मित्र हो. एक गोष्ट सांगतो, जी तुम्हाला खूप मदत करेल. जळगावमध्ये एक मुलगी होती. लहानपणी तिच्यासोबत खूप वाईट घडलं होतं. इतकं वाईट की ते बोलूनही ती कुणाला सांगू शकत नव्हती. कुणाशी बोलू देखील शकत नव्हती. वर्षानुवर्ष ती त्या अंधारात जगत होती. बाहेरून हसायची पण आतून मरत होती. एक दिवस तिला एका मैत्रिणीने सांगितलं, तू रोज एक गोष्ट कर. आरशात बघ आणि म्हण, मी माझ्या भूतकाळापासून मुक्त आहे. ती मुलगी सांगते, पहिल्या दिवशी मी ते बोलू शकले नाही कारण मला स्वतःवरच राग येत होता. पण मैत्रिणीने सांगितलं, बोल, रडत रडत का होईना बोल, ओरडत बोल, पण बोल. मग ती बोलली, रोज बोलली आणि हळूहळू हळूहळू एक दिवस तिला जाणवलं की ती हसते. खरं खुरं मनापासून. कित्येक वर्षानंतर शब्दांनी तिला मुक्त केलं. कारण त्या कारागृहातून जे कोणतं दरवाजा होतं, जे कोणतं डोर उघडू शकलं नाही, ते शब्दांनी उघडलं. आजपासून रोज म्हणा, मी माझ्या भूतकाळापासून मुक्त आहे. माझं वर्तमान सुंदर आहे आणि माझं भविष्य उज्ज्वल आहे. अफर्मेशन नंबर 8. विश्व माझ्या बाजूने आहे. मला लागणारी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी माझ्याकडे येत आहे. कधी कधी आपल्याला वाटतं ना, की सगळं माझ्या विरोधातच जात आहे. नशीब माझ्या विरुद्ध आहे, देवही माझ्या विरुद्ध आहे. जेव्हा सगळं बिघडत असतं ना, जेव्हा एकावर एक संकट येत असतात, जेव्हा कुठेच आशेचा किरण दिसत नाही, तेव्हा हे वाटणं नॉर्मल आहे मित्र. पण मी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह देतो. तुम्ही एक पझल सोडवत असता तेव्हा मधले काही पीसेस फिट होत नाहीत. तुम्ही ट्राय करता, जमतच नाही, फ्रस्ट्रेशन येतं. पण शेवटी सगळे पीसेस एकमेकांशी जुळतात आणि तुम्हाला दिसतं, अरे हा पीस इथे फिट होतो, म्हणून तो आधी तिथे फिट होत नव्हता. आयुष्य देखील असंच आहे मित्र हो. तुम्हाला आत्ता जे काही वाईट वाटतंय ना, ते पुढे जाऊन कळेल की ते असं व्हायलाच हवं होतं, कारण त्यामुळेच हे चांगलं झालंय. आता एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर होता अहमदनगरचा. त्याला एका कंपनीमध्ये ड्रायव्हरची नोकरी मिळत होती. पगार चांगला होता. पण लास्ट मोमेंटला त्याला रिजेक्ट झालं. कारण त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालं होतं. तो तुटला. नशीबच खराब आहे असं म्हणायला लागला. पण 2 महिन्यांनी त्याला एक माणूस भेटला रिक्षामध्ये. त्या माणसाने त्याच्याशी गप्पा मारल्या. इम्प्रेशन पडला. त्याने सांगितलं, मी एक ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू करतोय, तू माझा पार्टनर हो. आज तो ऑटो रिक्षा ड्रायव्हर 3 गाड्यांचा मालक आहे. जर तो त्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून लागला असता तर तो आज ड्रायव्हरच राहिला असता. पण नशिबाने किंवा विश्वाने त्याला रिजेक्ट केलं, कारण विश्वाचा प्लॅन हा वेगळा होता. तुम्हाला आत्ता समजत नसेल, पण विश्वास ठेवा मित्र हो.
विश्व माझ्या बाजूने आहे. मला लागणारी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी माझ्याकडे येत आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. अफर्मेशन नंबर 9, मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता हा एक शब्द ज्यात इतकी ताकद आहे की तुमचं पूर्ण बायोकेमिस्ट्री याने बदलू शकतं. जेव्हा तुम्ही ग्रेटफुल फील करता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन रिलीज होतं. ही हॅपीनेस विषयी निगडीत केमिकल्स आहेत. म्हणजे तुम्ही ग्रेटफुल फील करता तेव्हा तुम्ही लिटरली हॅपी होत असता केमिकली. पण बहुतेक लोक काय करतात हो, मला हे नाही, मला ते नाही, त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडेच नाही, कधी मिळणार मला? नेहमी अभाव अभाव, नेहमी कमतरता, नेहमी कंप्लेन. एक एक्सपेरिमेंट करा आत्ता या क्षणी. डोळे बंद करा. हो, बंद करा. व्हिडिओ पॉज करा हवं तर, आणि 5 गोष्टी विचार करा ज्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात. तुम्ही श्वास घेताय, ग्रेटफुल. तुमचं कुटुंब आहे, कृतज्ञ. तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुमच्याकडे फोन आहे, इंटरनेट आहे, कृतज्ञ. तुम्ही आज जिवंत आहात, ग्रेटफुल. तुम्हाला उद्या इम्प्रूव्ह करण्याची संधी आहे, ग्रेटफुल. बघा, 5 गोष्टी सापडल्या ना. तुम्हाला वाटतं तुमच्याकडे काहीच नाही, पण खरं तर तुमच्याकडे इतकं काही आहे की कित्येक लोक ते मिळवण्यासाठी काहीही करतील. आता बघा ना, तुमच्याकडे डोळे आहेत. कित्येक अंध लोक हे वाचू देखील शकत नाहीत. तुम्हाला चालता येतं. कित्येक लोक व्हीलचेअरवर पडून आहेत. तुम्हाला कुटुंब आहे. कित्येक लोक एकटे आहेत, अनाथ आहेत. ग्रॅटिट्यूड तुम्हाला अबंडन्समध्ये आणतं. तुम्ही जेव्हा म्हणता की माझ्याकडे खूप आहे, तेव्हा विश्व देखील म्हणतं की याला अजून द्या. पण जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा विश्व म्हणतं की ठीक आहे, तुलाच काही नको तर नको, मी काहीच देत नाही. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं बेसिक प्रिन्सिपल आहे मित्रहो. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जेव्हा जे तुम्ही फील करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. त्यामुळे आजपासून रोज म्हणा, मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे. अफर्मेशन नंबर 10, मी अमर्याद आहे. माझ्या शक्यतांना कोणतीही सीमा नाही. शेवटचं अफर्मेशन आणि कदाचित सगळ्यात पॉवरफुल. तुम्हाला कोणी सांगितलंय का की तुम्ही लिमिटेड आहात? तुम्हाला कोणी सांगितलंय का की तुला हे जमणारच नाही, तुझी ऐपतच नाही, तुझी लायकीच नाही, तुझ्यासारख्यांचं हे कामच नाही म्हणून? कोणी सांगितलं का? हो, सांगितलं. कुणी सांगितलं? समाजाने, शिक्षण पद्धतीने, कुटुंबाने, कदाचित तुमच्या स्वतःच्या अनुभवांनी देखील. पण मी तुम्हाला एक सत्य सांगतो मित्र, तुम्ही अमर्याद आहात. तुमच्या ब्रेनमध्ये 86 अब्ज न्यूरॉन्स आहेत. 86 अब्ज म्हणजे तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी ही एका या पृथ्वीवरच्या सगळ्या कम्प्युटर्सपेक्षा देखील जास्त आहे. तुम्ही लिटरली एक सुपर कम्प्युटर इथे कॅरी करत फिरताय तुमच्या डोक्यात, आणि तरीही तुम्ही म्हणता मला जमणार नाही. तुमच्या शरीरातल्या DNA मध्ये 3 अब्ज बेस पेअर्स आहेत, ज्यात तुमचं पूर्ण ब्लू प्रिंट कोड केलेला आहे. तुम्ही एक मिरॅकल आहात. तुम्ही, हो तुम्हीच जे आता हे व्हिडिओ बघत बसलाय, तुम्ही एक चमत्कार आहात. तुमचं जन्म होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती आहे माहिती आहे का? ती जर काढली तर 1 in 400 ट्रिलियन म्हणजे 4 लाख कोटी मधला एक. म्हणजे तुम्ही इथे आहात, या पृथ्वीवर हे व्हिडिओ बघत आहात, हेच एक मिरॅकल आहे. तुम्ही ऑलरेडी लॉटरी जिंकलेली आहे, जन्माची लॉटरी. तुम्हीच मला सांगा, इतक्या इम्पॉसिबल ऑड्सना बीट करून जो माणूस या पृथ्वीवर आलाय, त्याला नाही जमणार असं कसं सांगू शकता आपण? तुम्ही अमर्याद आहात. तुमच्या शक्यतांना कोणतीच सीमा नाही. तुम्ही जे ठरवाल ते करू शकता. जिथे जायचं म्हणून ठरवाल तिथे तुम्ही जाऊ शकता. फक्त एकच गोष्ट लागते, आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास, स्वतःवरचा विश्वास. आणि तो विश्वास कुठून येतो? तुमच्या शब्दातून. त्यामुळे आजपासून
आत्तापासूनच रोज हे वाक्य म्हणायला सुरुवात करा. मी अमर्याद आहे. माझ्या शक्यतांना कोणतीच सीमा नाही. तुम्हाला माहिती आहे तुमचं आयुष्य तुमच्या शब्दांनी बदलतं. तुम्ही जे बोलता स्वतःशी मनातल्या मनात रोज सतत, ते तुमचं रियालिटी बदलत असतं. तर त्यामुळेच आत्ता तुमच्या पुढे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग, हा व्हिडिओ बंद करा, काय बकवास आहे असं म्हणा आणि उद्या सकाळी परत तेच चालू द्या. तीच नोकरी, तोच रस्ता, तेच टेन्शन, तीच तक्रार. काहीच बदलणार नाही, कारण तुम्ही काही बदललेलं नाही. आणि दुसरा मार्ग, आजच एक निर्णय घ्या, फक्त एक निर्णय, की उद्या सकाळपासून मी या 10 अफर्मेशन्स म्हणणार आहे. रोज सातत्याने 30 दिवस, फक्त 30 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. आणि मग 30 दिवसांनी बघा काही बदललं का. आणि मला माहिती आहे मित्र हो, तुमच्यातले बरेच लोक हे करणार नाहीत. स्टॅटिस्टिक्स सांगतात 100 लोकांपैकी फक्त 3च लोक ॲक्शन्स घेतात. बाकीचे 97 लोक बघतात आणि ऐकतात आणि सोडून देतात. मग परत तक्रार करत राहतात की माझ्या आयुष्यात काही बदलत का नाही म्हणून. तुम्ही मात्र त्या 3 लोकांमधले आहात. आता तुम्हीच ठरवा. माझा विश्वास आहे की तुम्ही त्या 3 लोकांमधले आहात. तुम्ही सांगा, त्या 3 लोकांमधले आहात की त्या बाकीच्या 97 मधले. तुम्हीच ठरवा. मला तुमच्याबद्दल एक विश्वास आहे की तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय ना, म्हणजे तुम्ही सिरियस आहातच. तुम्हाला खरंच बदलायचं आहे. तुम्ही तक्रार करणाऱ्या लोकांमधले नाही आहात आणि त्या 3 लोकांमधले आहात. आणि मला तुमच्यासाठी एकच गोष्ट करायची आहे. आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अफर्मेशन्स एकत्र म्हणायला सांगणार आहे. तर ते तुम्ही माझ्यासोबत म्हणा आत्ता. तर तयार आहात ना? आता डोळे बंद करा. हो, डोळे बंद करा. कुणी बघत नाहीये. तुम्ही लाजू नका. शांत ठिकाणी बसा किंवा कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे जरी करत असाल, बसमध्ये बसलेले असाल तर, एकटेच असाल तर डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत मनातल्या मनात म्हणा. एकामागे एक आता आपण म्हणणार आहोत. मी योग्य आहे. मला चांगलं आयुष्य मिळणार आहे. पैसा माझ्याकडे सहज येतो. मी संपत्तीला अट्रॅक्ट करतो. माझं शरीर निरोगी आहे. माझ्या प्रत्येक पेशीत ऊर्जा आहे. माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे. मी रोज प्रत्येक बाबतीत चांगला होतोय. मी भीतीपेक्षा मोठा आहे. मी माझ्या भूतकाळापासून मुक्त आहे. विश्व माझ्या बाजूने आहे. मी कृतज्ञ आहे. मी अमर्याद आहे. आता मित्र हो, डोळे उघडा. बघा कसं वाटलं? थोडं वेगळं वाटलं ना? छातीत काहीतरी हलकं झालं ना? एक छोटासा प्रकाश दिसला ना कुठेतरी आत? तो प्रकाश तो तुमचा आहे मित्र हो. तुमच्या आतला. तो नेहमीच होता, फक्त तुम्ही त्याच्याकडे बघत नव्हता. आजपासून बघा, रोज बघा आणि हा प्रकाश इतका मोठा होईल की तुमचं पूर्ण आयुष्यच उजळून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या जवळच्या लोकांसोबत हा नक्की शेअर करा मित्र हो. तुम्ही तो बदल सुरू करा. आज आत्ता या क्षणापासून तुमचे शब्द तुमचं आयुष्य आहेत ते सुंदर बनवा. मी तुमच्यासोबत आहे. मी नेहमीच आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रोज हे अफर्मेशन्स म्हणा. एक दिवसही सोडू नका. नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल, हा माझा विश्वास आहे मित्र हो. धन्यवाद.